आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांची नृसिंहवाडी दत्त मंदिरास भेट। 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर भाष्य करण्यास ठाकरेंनी दिला नकार। शिवसेना नेते माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडीस भेट देत दत्त मंदिरात दत्तदर्शन घेतले। हुपरी येथे होणाऱ्या शिवसैनिकांच्या महानिष्ठा मेळाव्यासाठी आदित्य ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। त्या अनुषंगाने ते दत्त मंदिरास भेट देण्यासाठी आले होते। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांचा ताफा नृसिंहवाडीत दाखल झाला। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले। महिला कार्यकर्त्यांनी औक्षण केल्यानंतर दत्त मंदिरात ठाकरे यांनी मनोभावे दत्तदर्शन घेत आरती केली। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना सचिव राज्यसभा खासदार अनिल देसाई, माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते। TNT न्यूजचे प्रतिनिधी दर्शन वडेर यांनी आदित्य ठाकरे यांना 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी प्रश्न विचारला, तेव्हा ठाकरे यांनी नृसिंहवाडीसारख्या शुभ ठिकाणी आलो असल्याने त्यावर बोलणार नाही असे सांगत भाष्य करण्यास नकार दिला। नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे अध्यक्ष संतोष खोंबारे, सचिव विवेक हावळे, विश्वस्त संजय पुजारी, सतीश खोंबारे यांनी स्वागत केले। भाऊ बड्ड पुजारी, पुंडलिक बड्ड पुजारी यांनी महाराष्ट्र राज्यात सुख शांती नांदावी आणि सर्वांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करत आदित्य ठाकरे यांना प्रसाद अर्पण केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते यांनी ग्रामपंचायतीतर्फे ठाकरे यांचा सत्कार केला। युवासेना जिल्हा उपअधिकारी प्रतीक धनवडे, शहर प्रमुख गणेश सुतार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाधान लावून सर्वांचं कल्याण करावं, रक्षण करावं आणि सर्व करणारी कृपादृष्टी आपल्या चरण कमलाची अखंडपणे सेवा करूया। TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।